शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. थकीत गृहकर्जाची वसुली तात्काळ थांबवा. धामणगाव येथील नागरिकाचे तहसीलदारांना निवेदन. संग्रामपूर महिंद्रा रुरल हाऊसिंगची सक्तीची थकीत गृहकर्जाची वसुली तात्काळ थांबवण्यात यावी यासाठी धामणगाव येथील नागरिकांनी तहसीलदार यांना 27 जून रोजी निवेदन दिले आहे. सदर निवेदनात नमूद केले की महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे अधिकारी यांच्याकडून गृहकर्जाची सक्तीची वसुली सुरू आहे. आम्ही धामणगाव येथील रहिवासी असून शेतमजुरीचे काम करतो आणि कुटुंबासमवेत राहतो. आम्ही थकबाकीदार घरातील कर्ते पुरुष असून संपूर्ण कुटुंबाची तसेच आमच्या पाल्याच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ही आमच्यावरच आहे. आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. मोलमजुरीशिवाय आमच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. सध्या स्थितीमध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस असून या दिवसामध्ये रोजगार सध्या मिळत नाही. त्यामुळे महिंद्रा फायनान्स मार्फत देण्यात आलेले कर्ज व त्यांच्या किस्त्या वेळेवर भरणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही घेतलेली मूळ रक्कम भरण्यास तयार आहोत. महिंद्रा फायनान्सकडून सक्तीची वसुली झाल्यास थकबाकीदार यांच्यावर उपासमारीची वेळ येईल व त्यांचे कुटुंब उघड्यावर पडेल. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच असा काही प्रकार झाल्यास याबाबतची संपूर्ण जबाबदारी महिंद्रा फायनान्सवर राहील असा इशारा या निवेदनातून देण्यात आला. या निवेदनावर रामधन गोतमारे, प्रकाश गोतमारे, पंजाबराव गोतमारे, दिनकर काकड, भगवान वेरुळकर, गजानन गोतमारे, बाळकृष्ण गोतमारे, सुभाष गोतमारे, भाऊराव वानखडे, सविताबाई धोरण, शिवरी गोतमारे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत या निवेदनावर आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी किरण पाटील बुलढाणा, ठाणेदार तामगाव पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.